हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहत आहोत सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, पाहत राहा, स्किप न करता पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता इथे श्रीधरला या मुलीने त्याच्या गर्लफ्रेंडनी कॉल केलेला असतो. तर त्यावेळी तो फॅक्टरीमध्ये असतो आणि तो कामात असतो. तेवढ्यात तिथे त्याचे आप्पा येतात आणि त्यावेळी श्रीधर जो आहे तो तिच्याशी फोनवरती बोलत असतो. श्रीधर आता घाबरलेला आहे. जर आप्पांना कळालं की मी एखाद्या मुलीसोबत बोलतो आहे तर काय होईल. तर आता इकडून ही जी त्याची गर्लफ्रेंड आहे ती म्हणत असते की श्रीधर, तू बोलला होतास ना की आपण उद्या भेटणार आहोत. तर आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतो की नाही, अजिबात नाही, नाही जमणार. तर आता इथे आप्पा जे आहे ते श्रीधरचं बोलणं ऐकतात की श्रीधर कोणाशी बोलत असेल आणि काय नाही जमणार. तर आप्पा त्याच्या समोर येतात आणि त्यावेळी आता हा इकडेच शॉक होतो. आता त्याला भीती वाटू लागते की जर आपण हिचा आवाज ऐकला तर त्यावेळी आता ही जी मैत्रीण आहे ना त्याची, ती म्हणत असते की काय करतोय श्रीधर, आपलं ठरलं होतं ना की उद्या भेटायचं. तर आता श्रीधर बोलतो की हे पहा, आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे आणि तसंही मला जमणार नाही. तर त्यानंतर आता इथे आप्पा जे आहे ते बोलतात की हे बघ श्रीधर, तो फोन माझ्याकडे दे, मी बोलतो त्यांच्याशी. तर त्यावेळी आता आप्पाला श्रीधर बोलतो की हे पहा आप्पा, त्यांना सांगितलं आहे ना आपल्याकडे आता सध्या वेळ नाही आहे, तर त्यामुळे आता नाही जमणार, पण त्यांना कळतच नाही आहे. तर त्यावेळी आप्पा बोलतात की हे बघ बाळा, क्लायंटशी असं बोलायचं नसतं. तर त्यावेळी आता आप्पा सांगू लागतात की त्यांना बोलायचं की मी प्रयत्न करतो, होईल सगळं काही, उद्यापर्यंत मला वेळ द्या, असं सगळं बोलायचं असतं. तर त्यावेळी आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतं की हो हो आप्पा, मी सांगतो त्यांना. तर त्यानंतर आता आप्पा जे आहे ते बोलतात की थांब, तू नको सांगू त्यांना, माझ्याकडे फोन दे, मी बोलतो त्यांच्याशी. तर त्यावेळी आता श्रीधर घाबरतो. श्रीधरला वाटतं की आता आप्पाने जर फोन घेतला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर त्यानंतर आता इथे ही जी त्याची फ्रेंड आहे ना ती म्हणते की काय झालं श्रीधर, तुझे आप्पा आहेत का समोर. तर आता इथे श्रीधरला हेही सांगता येत नाही की हो, माझे आप्पा आहेत समोर. तेवढ्यातच आप्पाने श्रीधरकडून फोन घेतलेला आहे आणि त्याचवेळी आता इथे त्याच्या मैत्रिणीला माहिती नसतं की तो फोन आप्पाने घेतलेला आहे. ती फक्त ऐकत उभी असते. तर त्यावेळी आप्पा जे आहे ते बोलतात की हॅलो, हां, तुमचं जे काही काम आहे ना त्यासाठी आमचा श्रीधर जो आहे तो प्रयत्न नक्की करेल. तर आप्पा एवढं बोलतात तर तिकडून फोन कट होतो. आप्पा बोलतात की अरे, फोन तर कट झाला. तर त्यावेळी आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतो की आप्पा जाऊ द्यात ना, तसंही आपल्याकडे कुठे वेळ होता. तर त्यावेळी आता आप्पा जे आहे ते त्याला समजावून सांगतात की हे बघ लेका, कामाला कधीही नाही म्हणायचं नसतं, उलट काम एक्स्ट्राचं करायचं असतं, पण कधीच कामाला नाही म्हणायचं नसतं. तर त्यावेळी आता आप्पा जे आहे ते श्रीधरला समजावून सांगतात आणि श्रीधरही बोलतो की हो आप्पा, इथून पुढे मी नक्की असंच करेन. तर त्यानंतर आता इथे आप्पा आणि श्रीधर दोघेही जण ज्यांच्या त्यांच्या कामाला लागतात. इकडे आता ही अन्विता कॉलेजवरून घरी जाण्यासाठी निघालेली असते. तर तेवढ्यातच तिथे तिच्यासमोर राघव येतो आणि राघव आल्यानंतर ती त्याला विचारू लागते की तू इथे. तर त्यावेळी आता इथे राघव बोलतो की हां, मी इथे. तर त्यावेळी आता इथे राघवच्या पाठीमागे उमा देखील त्या अन्विताशी बोलण्यासाठी आलेली असते. तेवढ्यातच आता ही अन्विता जी आहे ती बोलते की हे बघ, मला तुझ्याशी आत्ता काहीच बोलायचं नाही आहे, असं म्हणून आता तिथे जाणार असते. तेवढ्या तिथे उमा येते आणि उमा तिला पाहते आणि बोलते, हे बघ अन्विता, मी तुझ्याशी एक गोष्ट शेअर करण्यासाठी आले आहे. मला माहीत आहे गं, माझा मुलगा असं कधीच करणार नाही, आमचा प्रचंड विश्वास आहे त्याच्यावरती. पण हे बघ, मला असं वाटतं की तू एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडून स्वतःचं आयुष्य खराब नाही करावंस, म्हणून मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. हे बघ, राघवने त्या मुलाला ओळखलं आहे, त्या मुलाला तो पाहत आहे की तो कसा आहे काय. पण राघवला वाटते की तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही आहे, तो फ्लर्ट करतोय तुझ्यासोबत. तर असं अन्विताला उमा सांगत असते. तर त्यावेळी उमा जी आहे ती बोलते की नाही, माझ्यासोबत तो मुलगा कुठलाही फ्लर्ट करत नाही आणि त्याच्याबद्दल मला काहीही सांगायची गरज नाही, असं उमा म्हणते. कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि तो कसा आहे काय आहे हे सगळं मला माहिती आहे. तर त्यावेळी उमा जी आहे ती बोलते की हे बघ अन्विता,
तुझ्या डोळ्यावरती ना प्रेमाची पट्टी बांधलेली आहे, त्यामुळे तुला काहीच लक्षात येणार नाही. पण या गोष्टीचा बारीकाईने विचार कर. जर तुझ्या घरच्यांना पद्माताईला कळालं की तू बाहेर असं काही करत आहे, तर तिला किती मोठा धक्का बसेल आणि ती तुझ्यासोबत काय करेल याचा कधी विचार केला आहेस का? तर त्यावेळी आता अन्विता जी आहे ती टेन्शनमध्ये आलेली आहे. कारण पद्मा आत्याचं नाव घेऊन आता अन्विताला काळजीच वाटते की जर हे सगळं खरंच पद्मा आत्याला कळलं तर त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये हा जो श्रीधर आहे तो त्याचं काम करत असतो. तेवढ्यातच त्याच्यासाठी त्याच्या मैत्रिणीने मधुराने काही लाडू बनवून आणलेले असतात. तर त्यावेळी ती बोलते की तुम्हाला आवडतात ना असे लाडू, तर प्लीज घ्या ना. तर त्यावेळी आता हा जो माधव आहे ना तो बोलू लागतो की हे पहा, मी आत्ता कामात आहे, मी हे नाही खाऊ शकत. तर त्यानंतर आता इथे मधुराला असं समोर पाहून त्याला खूप कसं तरी वाटत असतं, पण तो तिला काहीच बोलून दाखवत नाही. तर त्यानंतर आता इथे त्याला तेच आठवतं जे की आप्पांना त्या तिघांनी वचन दिलं होतं की आम्ही कधीही प्रेमविवाह करणार नाही आणि तुम्ही म्हणताल त्याच मुलीशी लग्न करून. तर आता असं सगळं सांगितल्यानंतर आठवल्यानंतर इथे हा जो आहे तो मधुराचा विचार करत असतो आणि इकडे इकडे ही अन्विता जी आहे ती राघवच्या आईला आणि राघवला म्हणत असते की हे पहा, मला जे करायचं आहे ना ते मी करेल, मला तुमची परमिशन घ्यायची अजिबात गरज नाही. तर त्याच नंतर आता इथे उमाच्या बोलण्याचा कुठेतरी जाऊन आता ही अन्विता जी आहे ती विचार करणार आहे. तर त्याचनंतर आता इकडे राघवही पाहतो आहे की कदाचित ही मुलगी कन्व्हिन्स होईल आता आईमुळे तरी, माझ्यामुळे तर कधीही झाली नसते, फक्त आमच्यामध्ये भांडणं सुरू झाली असती बस, बाकी काही नाही. पण आईने सगळं काही हाताळलं होतं अगदी छान पद्धतीने. तर त्याचनंतर उमा जी आहे ती विचार करून तिला सांगू लागते की प्रेमात पडायच्या आधी 1000 वेळा विचार कर पद्माताईचा आणि तुझ्या बाबांचा. तर त्यावेळी आता ही जी अन्विता आहे ना मान खाली घालून हे सगळं ऐकत असते. तिला कुठेतरी आता भीती मनात बसलेली आहे की खरंच इथे या मुलाबद्दल कळालं पद्माताईला तर माझं काय होईल, या गोष्टीचा ती विचार करू लागते. तर तेवढ्यातच आता उमा आणि राघव दोघेही जण बोलतात की ठीक आहे, आम्ही आता निघतो असं म्हणत आता राघव आणि उमा तिथून जायला निघालेले असतात. तर त्याचनंतर आता इकडे ज्यावेळी राघव आणि उमा दोघेही जण त्या अन्विताशी बोलत असतात त्यावेळी पाठीमागे जो आहे तो आता रुद्रांश उभा असतो, जो की पद्माचा भाऊ असतो. तो आता रुद्रांश इथे उमाला आणि राघवला अन्विताला बोलताना पाहतो. तर त्यावेळी आता त्याचा प्रचंड संताप होतो की हे दोघेजण आज इथे काय करत आहेत आणि अन्विताशी का बोलत आहे, हा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. तर त्यानंतर उमा आणि राघव जे आहे ते दोघेही जण आता तिथून निघून जातात आणि त्याचनंतर अन्विता जी आहे ती एकटीच तिथे उभी राहते. आणि त्यावेळी आता हा जो रुद्रांश आहे ना तो गाडीवरतून लगेचच खाली उतरतो आणि लगेचच अन्विताकडे यायला निघतो. रागारागा तो अन्विताकडे आलेला असतो. आल्यानंतर अन्विताला विचारतो की काय गे, ते दोघे जण इथे काय करत होते. तर त्यावेळी आता अन्विता जी आहे ती लगेचच सुचवते की अरे ते काय झालं ना, काल जे काही झाले त्या बदल्यात ते माझी माफी मागण्यासाठी आले होते. तर त्यावेळी आता इथे रुद्रांश जो आहे तो बोलतो की ठीक आहे. तर आता अन्विता रुद्रांशला सांगू लागते की तू याबद्दल पद्मा तुला काहीही सांगू नको, समजलं तुला. तर आता इथे रुद्रांश आहे तो बोलतो की हे बघ, मी ठरवेन की मला काय सांगायचं आणि काय नाही ते, समजलं तुला, चल आता निघ घरी. असं म्हणत आता रुद्रांशने इथे अन्विताला घरी जाण्यासाठी सांगितलेलं आहे आणि हा रुद्रांश घरी गेल्यानंतर सगळं काही आता त्याच्या ताईला सांगणार आहे. आणि इकडे ही मधुरा ती ऑफिसमध्ये सारखी माधवकडे पाहत असते. तर त्यावेळी आता तिला कळत नसतं की माधव असे का वागले आहेत, का अशी चिडचिड करत आहेत आज, ते माझ्याशी नीट का बोलले नाही. तर तेवढ्यातच तिथे आता शिवनाथ येतात आणि शिवनाथ आल्यानंतर इथे त्या मधुराला बोलतात की मधुरा तू बिझी आहेस का. तर त्यावेळी आता मधुरा बोलते की नाही सर बोला ना. तर आता इथे आप्पा जे आहे ते बोलतात की ते काय आहे ना, मला माझ्या मुलाची पत्रिका करायची आहे, त्यामुळे प्रिंटरमध्ये करावी लागेल. तर तू एक काम करते का, मी सांगेल ना ते सगळं काही एकदा लिहून घे. तर त्यावेळी आता इथे ही जी मधुरा आहे ती धक्क्यात असते खरं तर, कारण तिला माहिती आहे की सगळ्यात मोठा मुलगा माधवच आहे. आणि आता ती लगेचच माधवकडे वरती डोळे करून पाहते आणि त्यावेळी तिच्या डोळ्यात जे आहे ते पाणी आलेलं असतं, कारण ती माधवशिवाय दुसऱ्या कोणाचा लग्नाचा विचार करू शकत नसते. तर त्यावेळी आता इथे आप्पा जे आहे ते बोलतात की मधुरा मी जसं जसं सांगतोय ना तसं तसं तू टाईप कर आणि माझ्यासाठी एक प्रिंट काढ. तर आता इथे मधुरा जी आहे ते बोलते की ठीक आहे. तर आता शिवनाथ जे आहे ते सांगू लागतात की नाव
माधव. तर आता इथे माधवचं पूर्ण नाव सांगितलेलं आहे. वर्ण गोरा आणि हाईट किती असेल, आता असा विचार इथे आप्पा करत असतात. तर त्यावेळी आता आप्पा लगेचच माधवला पुढे बोलावतात आणि बोलतात की तुझी हाईट किती असेल रे बाळा. तर त्यावेळी आता इथे तो सांगू लागतो की 5 फूट 8 इंच. तर त्यावेळी आता इथे आप्पा जे आहे ते बोलतात की ठीक आहे, तू हाईट जशी सांगितली आहे ना तशीच लिही. त्यानंतर आता सगळं काही जन्मतारीख, झालेली वेळ, सगळं काही त्याच्यात ते नमूद करतात आणि त्यावेळी आप्पा प्रचंड खुश असतात. तर त्याचनंतर आता इथे हिच्या डोळ्यातनं सारखं पाणी गळत असतं. तर आता आप्पा तिला विचारू लागतात की मधुरा बाळा, काय झाले, तुझ्या डोळ्यातनं असं पाणी काय येते. तर त्यावेळी आता मधुरा जी आहे ती बोलते की काही नाही सर, ते काय आहे ना, मला ना सर्दी झाल्यानंतर असंच डोळ्यातनं पाणी येतं आणि डोकंही दुखतं. तर त्यावेळी आप्पा बोलतात की ठीक आहे पोरी, आता तुझी ही प्रिंट जी काही बनवणार आहेस ना, ती तू माझ्याकडे घेऊन ये, ठीक आहे, मी इथेच केबिनमध्ये आहे. तर आता मधुरा जी आहे ती बोलते की ठीक आहे सर. तर त्यानंतर आता मधुरा शिवणात गेल्यानंतर माधव कडे सारखी पाहत असते, पण माधव तिच्या डोळ्यात डोळे मिळू शकत नाही, कारण आज जे काही घडलं आहे ना त्यामुळे तो खूप अपसेट झालेला असतो आणि त्याला एवढीही हिंमत उरलेली नसते की त्याने मधुराच्या डोळ्यात डोळे घालून पाहावं. तर आता मधुरा ती लग्नपत्रिका नाही, सॉरी, बायोडाटा तो पाहत असते माधवचा. पण आता ती विचार करते की आता काहीच उरलेलं नाही आहे. तर आता ती लगेचच माधवकडे जाते आणि बोलू लागते की हा तुमचा बायोडाटा आणि तुम्ही तो सरांना नक्की द्या. माझं ना डोकं दुखतं आहे, मला बरं नाही आहे, म्हणून मी सुट्टी घेतली आहे आणि मी घरी जात आहे. असं बोलून आता ही जी मधुरा आहे ना ती आता घरी जाण्यासाठी निघते. तर त्यावेळी आता माधव जो आहे तो बोलतो की मला माहीत आहे मधुरा, तुझ्यावर आत्ता सध्या काय बीतत असेल, मी तुला सगळं काही समजून घेऊ शकतो, पण आता मी तरी काय करणार ना, माझ्याकडे कुठलाही ऑप्शन नाही आहे. माझ्याकडे ना तुला समजून सांगण्याची ही हिंमत आहे. एवढं सगळं झाल्यानंतर मी तुला कसं तोंड दाखवू, असं माधव स्वतःलाच दोषी ठरवत असतो. तर त्यानंतर संध्याकाळी रात्री आता इथे हा रुद्रांश पद्माच्या रूममध्ये आलेला असतो आणि भास्कर आणि पद्माला सांगत आहे की आपल्या अन्विताची माफी मागण्यासाठी तो उमा आणि राघव दोघेही जण कॉलेजमध्ये गेले होते. तर आता हे ऐकल्यानंतर पद्मा जी आहे ती बोलते की अरे हां, हे तर होणारच होतं. पद्माला तर सवयच आहे की काहीही झालं तरी येऊन माफी मागायची आणि आता ही सवय जी आहे ना ती तिला कायमचीच लागणार आहे, कारण आता हिच्यावर सारखी माफी मागण्याचीच वेळ येणार आहे. तर आता इथे ही जी पद्मा आहे ना ती हसत म्हणत असते की लवकरच आता हा जो काही राघव आहे ना तो काय दिवे लावतोय ते बघाच आणि कसं त्यांचं घर मी उद्ध्वस्त करते ते बघाच. त्यानंतर आता इकडे माधव आणि श्रीधर दोघेही जण रूममध्ये बसून विचार करत असतात की आता पुढे काय केलं पाहिजे. मधुराला आणि इकडे श्रीधरच्या गर्लफ्रेंडला काय समजावून सांगितलं पाहिजे जेणेकरून आता तेही आपल्याला समजून घेतील. तर त्यानंतर हाच विचार ते दोघेही जण करत असतात. पण त्याआधी माधवला तो विचार जात नसतो की कशा पद्धतीने त्यांनी आपल्याला वचन दिले आहेत, तर आता आपणच्या वचनासमोरही त्यांना जायचं नसतं. तर त्याचमुळे आता इथे तो पुन्हा एकदा आपणच्या बोलण्याचा विचार करू लागतो. आणि इकडे हा श्रीधर त्याला देखील त्याच्या गर्लफ्रेंडची कल्पना जी आहे ती डोळ्यासमोरून जात नसते. तर ती बोलली होती की आपल्याला उद्या भेटायचं आहे आणि काहीही करून आपण दोघं एकमेकांसोबत लग्न करणार आहोत. तू तुझ्या घरच्यांशी बोल, मी माझ्या घरच्यांशी बोलते, असं म्हणून आता ती तिच्या घरच्यांना लग्नासाठी रेडी करणार होती. तर आता इथे दोघेही जण टेन्शनमध्ये बसलेले असतात. तर त्यानंतर आता इथे त्यांचे फोन वाजू लागते. इकडे माधवला त्या मधुराने कॉल केलेला असतो, पण माधव जो आहे तो त्या मधुराचा कॉल उचलतच नाही आहे. आणि त्यानंतर श्रीधरचा देखील फोन वाजलेला असतो आणि आता श्रीधर देखील त्याचा फोन पाहून तिथेच खाली बेडवर ठेवतो, कारण आता तिला काय सांगावं हेही त्याला सुचत नसतं, म्हणून आता फोन उचलूनही काहीच फायदा नाही असं त्याला झालेलं असतं. तर त्यानंतर आता राघव जो आहे तो रूममध्ये येतो. राघव त्याच्यासाठी काहीतरी शोधत असतो आणि त्यावेळी तो पाहतोय की एकीकडे माधव बसलेला आहे आणि दुसरीकडे श्रीधर बसलेला आहे. ह्या दोघांचं काही घडलं की काय
ह्या दोघांचं काही बिनसलं की काय असं झालेलं असतं त्याचं. तर त्यावेळी तो राघव ह्या दोघांना विचारू लागतो की अरे काय झाले भावांनो, तुम्ही दोघे असे का बसला आहात, हे पहा मला सांगा ना, काही प्रॉब्लेम आहे का. तर त्यावेळी आता हा जो श्रीधर आहे तो बोलू लागतो की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तूच आहे, आज तुझ्याचमुळे आज सगळं काही घडलं आहे. तर त्यावेळी आता राघव जो आहे तो बोलतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं. तर त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो बोलतो की आत्तापर्यंत जे काही झालं आहे ते फक्त तुझ्याचमुळे तर झाले. तर त्यावेळी राघव बोलतो की प्लीज तुम्ही समजेल असं तर बोला. तर त्यानंतर इकडे शिवनाथ जो आहे तो माधवचा बायोडाटा पाहत असतो आणि तो बायोडाटा पाहत असताना त्याला प्रचंड आनंद होतो आणि तो उमाला बोलू लागतो की उमा, ज्यावेळी मी मुलांच्या लग्नाचा विषय काढला होता त्यावेळी मला असं वाटलं नव्हतं की आपली मुलं सगळीच मला वचन देतील की ते कुणीही त्यांच्या मनाप्रमाणे लग्न करणार नाहीत आणि या प्रेमामध्ये वगैरे पडणार नाहीत. तर आता इथे उमा हे सगळं ऐकत असते. तर नंतर उमा जी आहे ती या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते की अहो, आपण फक्त पद्माताईचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या मुलाच्या लग्नासाठी घाई तर करत नाही आहोत ना. असा आता इथे पद्मा म्हणत असते आणि पद्मा शिवनाथला हे देखील म्हणते की तुम्ही या गोष्टीचा जरा विचार करा. तर त्यावेळी आता इथे हा जो शिवनाथ आहे ना तो खरंच पद्माने बोललेल्या गोष्टीचा विचार करू लागतो आणि आता विचार करत असताना त्यालाही असं वाटू लागतं की खरंच मी जो काही निर्णय घेतला असेल तो योग्य असेल का, की मुलांच्या विरोधात घेतला असेल, त्यांच्या मनात काही असेल का, हा प्रश्न देखील आता इथे शिवनाथला पडलेला आहे. तर त्याचनंतर आता पुढील भागात इकडे ही जी मधुरा आहे तिने माधवला कॉल केलेला आहे, पण माधव जो आहे तो तिचा कॉल घेतच नसतो. काहीही झालं तरी आता माधवला तिच्याशी बोलायचं नसतं. आता त्यांचं दोघांचं बोलणं जे आहे ते बंद करायचं असतं, कमी करायचं असतं. तर त्यावेळी आता माधव जो आहे तो मधुराला बोलू लागतो की हे बघ, आता इथून पुढे मला फोन वगैरे करणं बंद कर, कारण आता मी तुला फोन करावं किंवा तू मला फोन करावं यात काहीच तथ्य राहिलेलं नाही आहे. माझ्या आप्पा माझं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून देणार आहेत. तर आता इथे मधुरा जी आहे ती बोलते की माधव, तू हे सगळं काय बोलतो आहेस, हे बघ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं जेणेकरून आप्पांनी तुझं लग्न कुठेही लावून द्यावं नाही यासाठी. तर त्यावेळी आता ज्यावेळी माधव आणि ती मुलगी बोलत असतात त्यावेळी राघव देखील तिथेच उभा असतो आणि राघव माधवला असा त्रास होताना पाहत असतो. तर आता त्याला खूप वाईट वाटत असतं की त्याने आपण एक वचन दिलं आहे आणि त्याच्या चुकीमुळे आता माधवला आणि श्रीधरला दोघांनाही याची शिक्षा मिळत आहे हे देखील राघवला कळत आहे. तर पुढील भागात इकडे राघव आणि माधवची बहीण आता श्रीधरसाठी इकडे आता अकाउंट बनवत असते, कारण आता त्यांचं लग्न जुळवायचं आहे ना, मग त्यासाठी अकाउंट तर हवंच जेणेकरून लवकरात लवकर स्थळ आपल्याला पाहायला मिळतील. तर आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतो की तू गप्प बसा, काहीही करू नकोस, कारण श्रीधरला तर लग्न करायचं नसतं, पण आता या मुलीच्या वागण्यामुळे आता सगळे काही त्याचा विचार करतील असं आता श्रीधरला वाटतं. तर त्यानंतर आप्पा जे आहे ते श्रीधरकडे पाहतात अगदी रागाने. तर त्यानंतर श्रीधर जो आहे तो गप्पच उभा राहतो आणि आता इकडे माधव रडत असतो. राघवला हे सगळं दिसत आहे की माधव एका मुलीवर प्रेम करतो आहे आणि आता फक्त माझ्या एका प्रॉब्लेममुळे सगळ्यांचं माधवचं आणि श्रीधरचं आयुष्य बदलून जाईल हे राघवला अजिबात सहन होत नाही. राघव बोलतो की हे बघ दादा, तू अजिबात काळजी करू नको, आपण असं काही घडून आणलं ना जेणेकरून तुझं लग्न मधुराशीच होईल, तू काळजीच करू नको. पण आता इथे माधवला भीती वाटत असते की खरंच जर मी मधुराला गमावलं तर, माझ्या आयुष्यातून ती गेली तर, असा प्रश्न आता इथे माधवला पडलेला असतो. तर मित्रांनो, आता हा जो राघव आहे ना तो आता श्रीधर आणि माधव या दोघांचं हे लग्न जुळून देण्यासाठी आता अतुलनात प्रयत्न करणार. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.